पटनाच्या सत्र न्यायालयाने एक निकाल दिला, त्याच्यामध्ये सांगितलं, निर्णय दिला, त्याच्यात सांगितलं की खान सरांना अटक करू शकत नाहीत, कारण की त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे, त्यामध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग नाहीये. मग हा गुन्हा नेमका कसा दाखल झाला? विचार करा तुम्ही, या भारतामध्ये गरिबांचा विचार करणं, गरिबांना न्याय मिळवून देणं आणि गरिबांसाठी लढणं म्हणजे खूप मोठा गुन्हा आहे. एक चाटुकार मीडियातली चाटुकार पत्रकार हे ऑनलाईन शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांना दो कवडीचं सांगते. तिची अक्कल आणि तिची लायकी तर कवडीची पण नाहीये. तिथून ही कॉन्ट्रोवर्सी सुरू होते आणि त्याच्यानंतर प्रशासनाला विकत घेऊन या ट्युशनच्या मंडळीमध्ये काहीतरी वाद होतात. याच्यामध्ये खान सरचा कोणताही सहभाग नसताना त्यांच्यावरती आर्म्स ऍक्ट सारखा गुन्हा दाखल केला जातो. हे कोर्टाच्या पण लक्षात आलं. कोर्टाने खान सरांच्या अटकेवरती रोक लावला, प्रतिबंध लावला. परंतु कोर्टाने टिप्पण लिहिताना सांगितलं की प्रत्यक्ष गुन्ह्यामध्ये सहभाग नसताना नेमका गुन्हा कसा दाखल झाला. ही आहे इथली सिस्टीम, विकल्या गेलेली सिस्टीम. दलाल मीडिया, इथलं सरकार आणि प्रशासनामधले असणारी लाचखोर मंडळी सिस्टीमला कसं मॅन्युप्युलेट करतात हे समजलं. पण एक मात्र नक्की आहे, भारत देश भारतीय संविधानावरती चालतो, तो संविधानावरतीच चालत राहणार आणि नेहमी विजय हा सत्याचाच होणार. आम्ही कायम खान सरांसोबत आहोत.